नमस्कार मित्रांनो. तर आज आपण डिझॉल्युशनचे जर्नल एंट्रीज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आहे. अगोदर आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. राजीव अँड संजीव आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. They decided to dissolve their firm on 31st March 2019. The balance sheet of the firm on 31st March 2019 was as under. खाली बॅलन्स शीट दिली आपल्याला. रिझर्व्ह फंड, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, कॅपिटल अकाउंट, इकडे सर्व या असेट दिलेले आहेत. खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये 3 अकाउंट बनवतात. रिअलायझेशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट. ठीक आहे. तर आपण अगोदर प्रॉब्लेम सॉल्व करू, त्याच्यानंतर ह्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या बघू. पहिले दिलेलं आहे रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड काय करतो आपण इकडं वाटून देतो. 4000 त्यांचा रेशो दिलेला आहे बघा, इथे इक्वल आहे. ठीक आहे. 8000 अमाऊंट आहे, तर दोघांना इक्वल वाटून दिली. पुढे दिलेलं आहे क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. या लॅबिलिटीज आहेत. लॅबिलिटीज इकडच्या लॅबिलिटी आपण इकडं क्रेडिटला ट्रान्सफर करत असतो. लॅबिलिटी क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल या दोघांची अमाऊंट 12800 आणि 7200, 20000. त्याच्यानंतर कॅपिटलचा बॅलन्स दिलेला आहे. हा कॅपिटलचा बॅलन्स इकडं कॅपिटलच्या क्रेडिटला लिहून घ्यायचा. 20000 आणि 24000. हे झालं लॅबिलिटीचं पोस्टिंग. आपलं इकडं असेट दिलेले आहेत. बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक आणि बिल्स रिसिवेबल. ह्या ज्या असेट आहेत या आहे त्या बुक व्हॅल्यूला इकडे ट्रान्सफर करायच्या. इकडच्या असेट इकडं डेबिटला ट्रान्सफर करायच्या आणि इकडच्या ज्या लॅबिलिटीज आहेत त्या इकडं क्रेडिटला. आता हे असेट आपण करू. सन्ड्री डेटर्स आहेत, बिल्डिंग, डेटर, स्टॉक आणि बिल्स रिसिवेबल. हे जे आहेत या सर्व इकडच्या असेट आपण इथपर्यंत इकडे लिहिलेले आहेत. आहे ते अमाऊंट याची टोटल 66,000. पुढं कॅश दिलेलं आहे. कॅशचा बॅलन्स इथं कॅश अकाउंटला ब्रॉट डाऊन करायचा असतो. इथं कॅश अकाउंटची डेबिट साईड आहे बघा. कॅश अकाउंटच्या डेबिटला इथं ब्रॉट डाऊन केलेलं आहे आपण. ओके. त्याच्यानंतर पुढे ॲडजस्टमेंट बघणार आहे आपण. द असेट रिअलाइज ॲज अंडर. असेट रिअलाइज म्हणजे असेट विकून किती पैसे भेटले. स्टॉक 18,400, डेटर 16,600, बिल्स रिसिवेबल 1,980. आता हे सर्व रिअलाइज झाले. इथं कुठेही पार्टनरचं नाव नाही आहे. जर ॲडजस्टमेंटमध्ये जर असेट आल्या तर त्याचा इफेक्ट येतो इकडं क्रेडिट साईडला, या साईडला येतो. ठीक आहे. क्रेडिट साईडला जर पार्टनरचं नाव आलं तर त्याचं कॅपिटल अकाउंट आणि नाही आलं तर कॅश अकाउंट. आता नाव नाही आहे म्हणून आपण कॅश टाकलं. स्टॉक 18,400, डेटर्सची अमाऊंट इथं दिलेली आहे बघा 16,600 आणि 1980. हे सर्व अमाऊंट इकडं लिहायच्या आहे तशा. याची टोटल आली 36,980. आता इथे लिहिलेलं आहे आपण कॅश अकाउंट. एक इफेक्ट क्रेडिटला तर दुसरा इफेक्ट येणार कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे येणार टू रिअलायझेशन अकाउंट. इथं आलेलं आहे बघा रिअलायझेशन अकाउंट 36,980. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे आपली. संजीव ॲग्री टू टेक ओव्हर बिल्डिंग फॉर ₹18,000. बिल्डिंग कोणी घेतलेली आहे. संजीवनी. बिल्डिंग असेट आहे बरोबर. असेट म्हटले की या साईडला इफेक्ट येतो. आता हे पार्टनरनी घेतलेलं आहे मग इथे येणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. संजीव कॅपिटल अकाउंट बरोबर. 18,000ला त्यांनी ती बिल्डिंग टेक ओव्हर केलेली आहे. मग एक इफेक्ट इथं क्रेडिटला आहे तर दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला येणार. आता इथं कॅश असेल तर कॅशच्या डेबिटला, जर पार्टनरचं नाव असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. ते दिलेलं आहे बघा. रिअलायझेशन संजीवनी घेतलेली आहे 18,000ला बिल्डिंग. राजीव ॲग्री टू टेक ओव्हर द फर्निचर. फर्निचर घेतलेलं आहे त्यांनी 5,400ला. फर्निचर असेट आहे. असेट म्हटले की इकडे येतं. आता पार्टनरनी घेतले म्हणून त्याचं कॅपिटल अकाउंट. फर्निचर टेकन 5,400. याचा सेकंड इफेक्ट परत कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. आता इथे येणार राजीवच्या कॉलमला. ठीक आहे. राजीवनी ते फर्निचर घेतलेलं आहे 5,400चं. त्याच्यामुळे त्याच्या कॉलमला. संजीवनी बिल्डिंग घेतली होती तर त्याची अमाऊंट त्याच्या कॉलमला आहे. पुढे दिलेलं आहे द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹600. रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत 600 ते आपल्याला पे करायचे असतात. त्याच्यासोबतच आपल्याला या ज्या लॅबिलिटीज आहेत त्या कंपल्सरी पे करायच्या असतात. आता इथं कुठेही पार्टनरचं नाव दिलेलं नाही आहे. या सर्व लॅबिलिटी आहेत. असेट असतील तर इकडे इफेक्ट येतो. लॅबिलिटी असतील तर या साईडला. आता इथं दिलेलं आहे बघा पार्टनरचं नाव नाही आहे म्हणून आपण कॅश लिहिलं. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. हे क्रेडिटर्स आहेत. याची अमाऊंट जी दिलेली आहे ती बुक व्हॅल्यू घ्यायची 12,800, 7,200 आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत हे पण काय केलेले आहेत पे केलेले आहेत. आता पार्टनरचं नाव नाही म्हणून डायरेक्ट कॅश अकाउंटला टाकायचे.
आता हे सर्व जे इफेक्ट आहेत इथं डेबिट साईडला, तर याचा दुसरा इफेक्ट येणार कॅश अकाउंटचे क्रेडिट साईडला 20,000 आणि 600 हे एकत्र लिहिलं तरी चालतं. इकडे क्रेडिटला बघा रिलायझेशन अकाउंट 20,000 आणि 600. ठीक आहे, चला एवढा प्रॉब्लेम आहे. आता याच्यानंतर टॅली करायचं 6620 आणि 600 86,600. त्याच्यातून इकडची टोटल ही मायनस करायची, ही जी टोटल आहे एवढी ही मायनस करायची. मायनस करून आन्सर येईल आपलं 6220. यांचा रेशो इक्वल आहे इथं दिल्याप्रमाणे, इथं बघा दिलेला आहे इक्वली त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं. ठीक आहे, आता इकडे लॉस आला आहे तर हा लॉस इकडं ट्रान्सफर करायचा डेबिट साईडला. इथे दिले रिलायझेशन अकाउंट लॉस ऑन रिलायझेशन 3110 3110. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे याला टॅली करायचं. इकडची टोटल आहे 20 + 4 24,000. इकडं पण 24 + 4 28,000. ठीक आहे, आता ही टोटल मोठी आहे दोन्हीकडे लिहायची. इकडची टोटल काय आहे 18 + 3 21,000. हे 28,000 मोठे आहेत त्याच्यापेक्षा, हे दोन्हीकडे लिहिलं. त्याच्यातून हे 21,110 हे मायनस केले, आन्सर आलं आपलं 6,890. तसंच सेम 24,000 मधून हे 5 + 3 8,510 यांची टोटल मायनस करायची. मायनस करून आन्सर आलं आपलं 15,490. हा जो राहिलेला बॅलन्स आहे तो डायरेक्ट कॅश अकाउंटला टाकायचा. जर डेबिटला बॅलन्स आला तर इकडं क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा, जर या साईडला आलं तर इकडं डेबिटला करायचा असतो. ठीक आहे, पण इकडं आलेला नाही आहे आपल्याला. आता हा डेबिटचा बॅलन्स इकडे ट्रान्सफर करायचा. राजीव कॅपिटल अकाउंट 15,490 आणि इकडं संजीव कॅपिटल अकाउंट 6,890. ओके, आता हे शेवटी टॅली होतं 36 + 6 42,980. 20 + 15 35 + 6 41 आणि 42,980. तर हे शेवटी काय होतं टॅली होतं. तर आपण हे झालं आपला प्रॉब्लेम. हे तर तुम्हाला येत असेल, पण जर्नल एंट्रीज विचारलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, इथे जर्नल एंट्रीज विचारलेले आहेत बघा. 5 जर्नल एंट्रीज इन द अँड राईट अप रिलायझेशन अकाउंट कॅपिटल अकाउंट. हे सर्व काय करायचं आपल्याला तयार करायला सांगितलं. ह्या जर्नल एंट्रीज महत्त्वाच्या आहेत, याच्यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे. आता जर्नल एंट्रीज कशा करायच्या, फर्स्ट सुरुवात या टेबलपासून करायची. याच्यामध्ये पहिलं काय दिलेलं आहे रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड कुठं ट्रान्सफर केला आपण, इकडे जनरल रिझर्व्हला, इकडे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. लक्षात ठेवायचं जेव्हा पण इकडे क्रेडिट साईडला अकाउंट येईल तर त्या अकाउंटला डेबिट करायचं असतं. ब्रॉड डाऊन कॅरेट डाऊनची एंट्रीज होत नाहीत. मग इथे जनरल रिझर्व्ह आहे, मग याची एंट्री होणार जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. मग आता इथं एंट्री करू आपण. इथं एंट्री केलेली आहे बघा, दाखवतो मी तुम्हाला. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आता हे जे जनरल रिझर्व्ह होतं हे दोघांमध्ये दिलेलं आहे. मग एंट्री होणार जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू राजीव कॅपिटल अकाउंट आणि टू संजीव कॅपिटल अकाउंट 8,000 4,000 आणि 4,000. ही करताना एंट्री फक्त फर्स्टला करायची. त्याच्यानंतर पुढं क्रेडिटर्स बिल्स पेएबल, ह्या लायबिलिटीज काय केल्या आपण इकडं ट्रान्सफर केल्या, बरोबर. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर क्रेडिटला आलं तर त्या अकाउंटला डेबिट करायचं आणि ज्या अकाउंटमध्ये एंट्री आहे त्याला क्रेडिट. तर ते एंट्री होणार क्रेडिटर्स अकाउंट डेबिट बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. इकडे एंट्री करायची त्याची क्रेडिटर्स अकाउंट डेबिट बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. अमाऊंट टाकून द्यायची 12,800 7,200 20,000. तर ही झाली आपली दुसरी एंट्री. त्याच्यानंतर पुढं काय दिलेलं आहे आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे. हे कॅपिटल तर आपण इथं ब्रॉड डाऊन केलं, त्याच्यामुळं ब्रॉड डाऊन कॅरेट डाऊनची एंट्री होत नाही, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे इकडे असेट आहेत. ह्या ज्या असेट आहेत सर्व आपण काय केलं इकडे डेबिट साईडला ट्रान्सफर केलं सन्ड्री असेट म्हणून, बरोबर. आता याची एंट्री जर क्रेडिटला असेल तर त्या अकाउंटला डेबिट करायचं असतं आणि ज्या अकाउंटमध्ये एंट्री आहे त्याला क्रेडिट करायचं असतं. पण आता हे आले डेबिटला. कोणत्या अकाउंटच्या डेबिटला आहे, रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. मग त्याची एंट्री होणार रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट फर्निचर अकाउंट डेटर्स अकाउंट स्टॉक अकाउंट आणि बिल्स रिसिवेबल अकाउंट. मग ती एंट्री इथं करायची रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग फर्निचर डेटर्स स्टॉक आणि बिल्स रिसिवेबल अकाउंट. ज्या अकाउंटच्या डेबिटला असेल तर ते ज्या अकाउंटमध्ये एंट्री आहे त्याला डेबिट करायचं. इकडं असेल तर रिलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके,
आता हे आपण असे ट्रान्सफर केले सर्व बिल्डिंग फर्निचर यांची अमाऊंट टाकायची आणि त्याची टोटल आली आपली 66,000 जी इथं आली होती. ठीक आहे, ही झाली आपली थर्डवाली एंट्री. आता आपलं झालं पोस्टिंग. हे कॅचचा बॅलन्स होता. हा कॅचचा बॅलन्स आपण काय केला इथं ब्रॉड डाऊन केलेला आहे बघा. हा ब्रॉड डाऊन, ही ब्रॉड डाऊनची एंट्री काय आपण घेत नाही. ओके, पुढे ॲडजस्टमेंट. असेट रिअलाइज ॲज अंडर. असेटचं रिअलायझेशन झालं. असेट रिअलाइज झाल्यावर त्याचा इफेक्ट आपण बघा इथं दिला होता. हा इफेक्ट आहे. ठीक आहे, मग त्याची एंट्री करायची. तुम्हाला सांगितलं या साईडला असेल तर त्या अकाउंटला डेबिट करायचं. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 36,980. मग इथे दिलं आहे बघा, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 36,980. तर ही आली आपली 4th नंबरला एंट्री. सेम नंबर आहे 4th. त्याच्यानंतर पुढं संजीव ॲग्री टू टेक ओव्हर द बिल्डिंग फॉर ₹18,000. संजीवनी काय केलं, बिल्डिंग घेतली होती. इथं आपण लिहिलं संजीव कॅपिटल. आता इकडे आले की त्या अकाउंटला डेबिट करायचं. याची एंट्री होणार संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मग ती एंट्री करायची 18,000. संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ठीक आहे, 18,000ला त्याने बिल्डिंग टेक ओव्हर केली. ही झाली 5 नंबर. पुढं दिलेलं आहे आपल्याला अँड राजीव ॲग्री टू टेक ओव्हर फर्निचर फॉर ₹5,400. राजीवनी काय केले, 5,400ला फर्निचर टेकन ओव्हर केले. या साईडला आले की याला डेबिट करायचं. राजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ती एंट्री राजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट दिलेली आहे बघा इथं 5,400. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस. हे काय केलं आपण, पे केले होते. लॅबिलिटी हे असेट असतील तर इकडे इफेक्ट येतो. तुम्हाला सांगितलं लॅबिलिटी असतील तर इकडं. मग आता इथं काय केलेलं आहे, कॅश अकाउंट आहे. यांनी काय केलं हे बघा इथं दिलं कॅश अकाउंट रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. या साईडला असेल तर ज्या अकाउंटमध्ये एंट्री त्याला डेबिट करायचं. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथं एंट्री करायची त्याची रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथे एंट्री आहे बघा ₹600. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ह्या लॅबिलिटीज पे केल्या. याची पण सेम एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 12,800 आणि 7,200. ती एंट्री आहे बघा 20,000. ओके, हे 5, 6, 7, 8. ओके, त्याच्यानंतर पुढं टॅली करायचं. टॅली केल्यानंतर आपला लॉस आला 6,220. तो इक्वली काय केला आपण, डिवाइड केला. हा जो लॉस आहे तर याची एंट्री करायची. काय एंट्री होणार, कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मग ती एंट्री करायची. कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. आता राजीव कॅपिटल संजीव कॅपिटल टू रिअलायझेशन. त्यांना लॉस आला 3,110. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटची एंट्री आता लास्टवाली. हे जे कॅपिटल होतं ते आपण काय केलं, इकडे ट्रान्सफर केलं. आता याच्यातल्या सगळ्या एंट्री झालेल्या आहेत आपल्या. ही टेकन ओव्हरची झाली, रिअलायझेशन लॉसची झाली, इकडं जनरल रिझर्वची झाली. राहिली आहे फक्त आपले आता ही वाली एंट्री. ठीक आहे, 15,000 जो त्यांचा जो प्रॉफिट लॉस होता, जी कॅरी डाऊन ब्रॉड डाऊनची अमाऊंट होती ही वाली. ठीक आहे, तर याची एंट्री करायची आपल्याला. तर ते एक फक्त राहिलेलं आहे आपलं, बाकी सर्व झालेलं. आता ते कसं करायचं तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, ही एंट्री राहिलेली आहे फक्त. कॅश अकाउंटला आपण याचा बॅलन्स ट्रान्सफर केला. मग आता याची एंट्री कशी करणार, हे डेबिट साईडला. मग याची एंट्री येणार कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कोणाकोणाचं कॅपिटल अकाउंट येणार, राजीव आणि संजीव. कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. राजीव कॅपिटल अकाउंट डेबिट, संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट टाकायची त्याची. इथं झाली आपली सेम नंबर, हे पण सेम नंबर. राजीव कॅपिटल अकाउंट डेबिट, संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. किती अमाऊंट होती इथं दिलेली आहे बघा, 15,490,6890. ठीक आहे, आणि या दोघांची टोटल 22,380. तर इथपर्यंतच्या एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत. आणि हे तर टॅली होतं त्याच्यामुळे ह्याची जर्नल एंट्री होत नाही. ह्या जनरल एंट्रीज अगोदर आपण वरती केलेल्या आहेत, त्याची एंट्री करायची नाही. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. हे जर्नल एंट्री तुम्हाला बऱ्याचदा पेपरला येऊ शकतं. ठीक आहे, थँक्यू.